ताज्या बातम्या विचार नव्हे, त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान, मनोरंजन, संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। शासनाची तिजोरी लुटण्यासाठी शिक्षण अधिकारी भ्रष्टाचारामध्ये सहभागी झाल्याने गेल्या 10 वर्षात एकट्या नाशिक विभागात सुमारे 15 ते 20 हजार शिक्षक भरले गेलेत। बोगस विद्यार्थी, बोगस तुकड्या तयार करून संच मान्यता तयार करायची, यात शरद शिंदे अंमळनेर, मनोज पाटील नवलनगर, मनोज पाटील जळगाव, योगेश पाटील पारोळा असे दलाल तयार झालेत। जळगाव शिक्षण अधिकारी बी.जे. पाटील, नितीन बच्छाव, किरण कुवर, कल्पना चव्हाण हे या दलालांच्या टोळीत सामील झाल्याने प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षकचे प्रस्ताव चौकशीविना नाशिकला गेलेत। नाशिक उपसंचालक रामचंद्र जाधव, नितीन बच्छाव, नितीन उपासनी, बीबी चव्हाण, तुकाराम सुपे हेही या घोटाळ्यात सहभागी झालेत। प्रत्येक ठिकाणी हे दलाल लाखो रुपये वाटत गेलेत। तेथून पुणे कार्यालयातही पाकिटं दिल्याने संच मान्यता मंजूर झाल्यात। पुन्हा ही प्रकरणं खाली आल्यावर फेरबदल करून नवीन शिक्षक कर्मचारी भरती झाली। मागील नियुक्ती दाखवून वेतन अधीक्षक शर्माने पैसे घेऊन लाखोंचा पगार काढला। मनोज, शरद, योगीच्या टोळीने किमान 2000 कोटींचा चुना शासकीय तिजोरीला लावला आहे। शिक्षण खात्याचे जळगाव, नाशिक, पुणे येथील सर्व अधिकारी बरबटलेले असल्याने खरे शिक्षकांना नोकरी मिळाली नाही। उलट अपात्र बोगस उमेदवार शिक्षक झालेत। शासनाने 2015 पासूनची संपूर्ण शिक्षक कर्मचारी भरतीची चौकशी करावी, दलालच्या टोळीला ताब्यात घ्यावे, या प्रकाराची वरिष्ठ पातळीवर चौकशी करावी अशी मागणी भ्रष्टाचार निर्मूलन परिषदने शासनाकडे केली आहे। या प्रकरणी लवकरच हायकोर्टात याचिकाही दाखल होणार आहे। अरे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा, सात गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना शिवसेना शिवसेना।